नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ट्रेडर्ससाठी ट्रेडिंग कोर्स लॉन्च केला आहे, ठीक आहे. त्यातील आपण आज चौथा चॅप्टर पाहणार आहोत. तो म्हणजे ॲडव्हांटेज अँड डिसॲडव्हांटेज ऑफ बायिंग अँड सेलिंग. पहिल्यांदा आपण समजून घेऊया, म्हणजे अंडरस्टँड फर्स्ट, म्हणजे काय म्हणतोय पहिल्यांदा बायिंग अँड सेलिंग काय असतं ना ते समजून घेऊया. बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा ही मार्केट आहे ना 54,000ला ट्रेड करत आहे. काय म्हणतो मी, 54,000ला ट्रेड करत आहे, ठीक आहे. तर आता जो बायर आहे ना, ही बायर काय म्हणतोय, की इथून मार्केट काय करणार 54,000 पासून वर जाणार. बायरचं म्हणणं काय आहे, की 54,000 पासून मार्केट वर जाणार आणि ह्या सेलरचं म्हणणं काय आहे, की ह्या 54,000 पासून मार्केट खाली नाही जाणार. 54,000 पासून मार्केट काय करणार, खाली जाणार नाही. ठीक आहे. आता बघा, की जर बायरला ट्रेड करायचा असेल, तर तो कसा ट्रेड करेल? तो काय करेल, बँक निफ्टीची ऑप्शन चार्ट ओपन करेल. बँक निफ्टी जी आहे ना, त्याचा ऑप्शन चार्ट आहे, ते ओपन करेल आणि ओपन केल्यानंतर तो काय करेल, 54,000चा सीई 54,000चा सीई त्या स्ट्राईक प्राईसचं ते काय करेल, ते प्रीमियम बाय करेल. काय म्हणते प्रीमियम, ते काय करेल, सीई हे बाय करेल. ठीक आहे. जेवढं मार्केट वर जाईल तेवढं डायरेक्शनल त्याला प्रॉफिट होणार. ह्याला बायरला असं प्रॉफिट होणार. ठीक आहे. आता मग सेलरला जर प्रॉफिट कमवायचा असेल, तर सेलर काय करणार, 54,000चा 54,000चा पीई काय करणार, तो सेल करणार. 54,000चा पीई सेल करणार. आता समजा तुम्ही सांगतो मला एक्झाम्पल, काय होईल, आता समजा ह्यानं काय केलंय, 200ला काय केलंय, सेल केलाय आणि ह्यानं पण काय केलंय, ₹200 बाय केलाय. ठीक आहे, एक्झाम्पल समजलं. आता समजा इथून मार्केट आहे ना, इथून मार्केट किती पण वर जाऊ द्या, किती पण, जेवढ्या वर जाईल तेवढा अनलिमिटेड प्रॉफिट कोण होणार, बायरला होणार. अनलिमिटेड म्हणतो मी, तर अनलिमिटेड प्रॉफिट होणार बायरला. ठीक आहे, अनलिमिटेड प्रॉफिट होणार. कधीपर्यंत, जोपर्यंत ह्याची एक्सपायरी होत नाही तोपर्यंत ह्याला अनलिमिटेड प्रॉफिट होत राहणार. ठीक आहे. आता आणि फक्त इथं ह्यामध्ये लक्षात ठेवा, की जो पी आहे, ह्यानं काय केलंय, पी जो बाय केलाय ना, हा मॅक्झिमम कुठपर्यंत जाईल, 0 पर्यंत जाईल, 0. म्हणजे हे जेवढे 200 पॉईंट आहे ना, तेवढे ते 200 पॉईंट सेलरचे प्रॉफिट झाला. इथून जेव्हा 200 पासून जर वर जात असेल तेव्हा सेलरला लॉस होणार. 200 पासून वर जात असेल तर सेलरला लॉस होणार, नाहीतर सेलरला पूर्ण प्रॉफिट होणार. पण ह्यासाठी 54,000च्या खाली ट्रेड करणं गरजेचं आहे. 54,000च्या खाली ट्रेड करत असेल तेव्हा कुठेतरी ह्याला लॉस होईल. ठीक आहे. आणि एक्सपायरला जर मार्केट 54,000च्या वर किंवा 54,000ला जरी क्लोज झालं तर ते 0 होणार आहे. काय म्हणतो, 0 म्हणजे ते 200 पॉईंट कम होणार आहे. आता बायरचं बघा, बायर सांगतोय की त्यानं काय सांगितलं होतं, की 54,000 पासून मार्केट वर जाणार. ठीक आहे. जर मार्केट त्याच्या डायरेक्शनला वर गेलं तर ती प्रॉफिट कम होणार. पण थोडी जर खाली जरी आलं किंवा एक्सपायरी करताना जर ती 54,000 पासून कुठेतरी एक्सपायरी केली तर हे 200 काय होणार आहे माहिती आहे का, ही जी 200 त्यानं बाय केले ना, ती काय होणार, 0 होणार. म्हणजे त्याला 200 पॉईंटचा लॉस होणार आहे. समजलं मी काय म्हणतोय. मार्केट जर अप डायरेक्शनला जात असेल तर त्याला काय प्रॉब्लेम नाही, अनलिमिटेड प्रॉफिट कमवू शकतो तो, अनलिमिटेड. पण जर मार्केट समजा हे 54,000 पासून खाली येत असेल आणि 54,000 जरी त्याने एक्सपायरीला क्लोज दिलं तर त्याला किती होणार, 0 प्रॉफिट होणार. ठीक आहे. तुम्हाला पहिला पॉईंट समजला, म्हणजे अंडरस्टँड जर झालं की बाईंग कसं असतं आणि सेलिंग कसं असतं. आता आपण काय करूया, दुसरा पॉईंट कुठला आहे ते चेक करूया. दुसरा पॉईंट बघा, दुसरा पॉईंट आहे त्यामधील कॅपिटल. आता सेम कंडिशन. आता इथं बघा, की जेव्हा मी काय करत होतो, 54,000चा मी काय केलं, आता बघा सांगतो मला एक्झाम्पल, सिंपल. 54,000चा सीई मी बाय केला. मार्केट काय होणार आहे, वर जाणार आहे म्हणून काय केला, 54,000चा सीई बाय केला. कुणी केला बाय, हे बायरनी. जी बायर आहेत ना, ह्यांनी काय केलं, 54,000चा सीई बाय केला. मग ह्याला लागणार कॅपिटल ते किती असणार, आता लक्षात ठेवा, की जेवढं प्रीमियम आहे, समजा 200 इंटू करूया आपण एक लॉटसाठी 15. एक लॉट किती असतो, 15 असतो बँक निफ्टीचा. आपण एक्झाम्पल घ्यायला, म्हणजे ह्याला लागणार कॅपिटल किती आहे, 3,000. ठीक आहे. ह्याला लागणार कॅपिटल किती आहे, 3,000 आहे. सेम. आता समजा सेलरला काय करायचं आहे, 200 पॉईंट कुठे आहे, पी आहे ना, पी तो शॉर्ट करतोय. 200 पॉईंटचा पी तो काय करतोय, शॉर्ट करतोय. म्हणजे ते सेल केला, त्याने सेल केला. पण ह्याला लागणार कॅपिटल एक लॉटसाठी 200, एक एक लॉट म्हणतोय मी इथे, एक लॉट. ह्याला लागणार कॅपिटल ते किती असणार, 1,00,000. काय म्हणतो मी, लक्षात ठेवा, 1,00,000. ह्याला लागणारं जे कॅपिटल आहे ते लागणार आहे 1,00,000 आहे. ठीक आहे. पण का, कारण ह्याच्याकडे जो आहे तो म्हणजे टाईम आहे. काय आहे ह्याच्याकडे, टाईम. कारण की ह्याच्याकडे फिक्स फिक्स तो प्रॉफिट कमवू शकतो. फिक्स का, कारण तर एक्सपायरीला जर मार्केट जर मुवमेंटच केली नाही, 54,000 पासून वरच गेला नाही,
तर ह्याला मिळणार हे 200 पॉईंट, म्हणजे हे 3000 त्याचे फिक्स मिळणार त्याला. काय म्हणतोय त्याला हे 3000 रुपये फिक्स मिळणार. तसं ह्याचं नाही. जर मार्केटमध्ये ह्यानं एंट्री घेतली बायरनं एंट्री घेतल्यानंतर ह्याच्या डायरेक्शनला जेवढं मार्केट जाईल ना तेवढं ह्याला प्रॉफिट. आणि किती फास्ट जाते, किती फास्ट, काय म्हणतोय मी, किती फास्ट जाते ना त्याच्यावर ह्याचं प्रॉफिट ठरणार. जेवढा फास्ट जाईल तेवढं ह्याचं प्रॉफिट वाढत जाणार. ठीक आहे. हा होता दुसरा पॉईंट कॅपिटलचा. आता नंतर तिसरा पॉईंट काय बघूया आपण. तिसरा पॉईंट आहे म्हणजे प्रॉफिट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये प्रॉफिट जे असतं ना, आता बघा हे सेम कंडिशन, प्रॉफिट ह्याचं आहे ना, जे बायर आहेत त्या बायरचं प्रॉफिट आहे ते अनलिमिटेड आहे. काय म्हणतो मी, अनलिमिटेड. अनलिमिटेड किती पण प्रॉफिट ह्यांना जेवढं ह्यांच्या डायरेक्शनल मार्केट झालं. आता समजा हे 54,000 पासून मार्केट आहे ना, 54,000 आपण काय करूया ड्रॉ केलं. इथून मार्केट जेवढं वर जाईल किती पण जाऊ द्या, जेवढं वर जाईल तेवढं ह्यांचं अनलिमिटेड प्रॉफिट होत राहणार. पण जे सेलर आहेत त्यांचं प्रॉफिट केवढं राहणार, जेवढं त्यांनी प्रीमियम जे केलं होतं ना, त्याचं जे प्रीमियम घेतलं होतं, म्हणजे समजा ते 200 रुपये, 200 रुपये एवढे त्यांना मॅक्झिमम किती मिळणार, ह्यांना ह्यांना जो सेलर आहे त्यांना मॅक्झिमम एवढंच प्रॉफिट मिळणार. ह्यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळणार नाही. पण जेवढं मार्केट त्यांच्या ऑपोजिट जाईल तेवढं त्यांना अनलिमिटेड, ह्यांना जो सेलरला आहे ना, सेलरला अनलिमिटेड लॉस होणार. किती होणार, अनलिमिटेड लॉस. काय म्हणतोय, अनलिमिटेड लॉस होणार. ठीक आहे. समजला हे तिसरा पॉईंट. आता बघूया नंतरचा चौथा पॉईंट काय बघूया, लॉस. ठीक आहे. आता बघा यांचा जी लॉस आहे, काय म्हणतो मी, जो बायरचा मॅक्झिमम लॉस किती असणार, बायरचा मॅक्झिमम लॉस किती, जेवढे त्यानं प्रीमियम पे केलं आहे त्या बायरचा मॅक्झिमम लॉस किती असणार. समजा आता इथं 200 होतं बरोबर. ठीक आहे. आपण काय म्हणतो इथं 200 रुपये त्याचं प्रीमियम चालवतं, इंटू 15 केलं तर ह्याला किती होणार मॅक्झिमम लॉस. मॅक्झिमम लॉस होणार, मॅक्झिमम लॉस सांगावलं 3000. ठीक आहे. काय म्हणतोय 3000 मॅक्झिमम लॉस. पण सेलरचा मॅक्झिमम लॉस अनलिमिटेड आहे. काय म्हणते, सेलरचा लॉस, कारण की तो तिथून जेवढा त्याच्या ऑपोजिट मार्केट जाईल तेवढं त्याला अनलिमिटेड लॉस सेलरला होऊ शकतो. म्हणजे ह्यांना अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. पुढचा पॉईंट बघा, विनिंग पर्सेंटेज. ही महत्त्वाचा पॉईंट आहे. आता आपण सध्या जे बघितलं ना ते सगळं वाटत होतं की बाबा बाहेरचं चांगलं आहे, बाहेरचं चांगलं आहे. पण सध्याची कंडिशन आता बघा, इथं तुम्हाला समजून जाईल, ते सांगतो तुम्हाला. आता बघा जो सेलर आहे का, तो सेलर आहे ना, म्हणजे इथंच काढतो आपण. या सेलरची विनिंग पर्सेंटेज किती माहिती आहे तुम्हाला, 70 ते 80% सेलर प्रत्येक एक्सपायरीला प्रॉफिट कमवतो. काय म्हणते, प्रत्येक 70 ते 80 म्हणतोय मी, 70 ते 80, 70 ते 80% हा काय करतो, प्रॉफिट कमवतो. आणि जो बायर आहे ना ती 20%, काय म्हणतोय मी, फक्त 20, मॅक्झिमम 20 ते 30% प्रॉफिट हा कमवतो. आणि राहिलेल्या 70%, आता ही जर राहिलेल्या 70% लॉस करतात आणि हे राहिलेल्या 30% हे काय करतात की लॉस करतात. फक्त आता इथं डिपेंड आहे की आपण लॉस करतो किती. बाहेरचं एक डिसएडव्हांटेज काय आहे की टाइम डिके. तुम्हाला आधी सांगितलं टाइम, त्यांचा टाइम ह्यांच्या जेवढं डायरेक्शनला मार्केट जाईल तेव्हा ह्यांना प्रॉफिट मिळेल, ह्यांच्या डायरेक्शनला जेवढं जाईल. सेलरला फक्त काय केलं, त्यांनी जास्त अमाऊंट पे केलेलं आहे, कॅपिटल जास्त यूज केलेलं आहे आणि त्यांनी टाईम विकत घेतला. म्हणतो मी, काय म्हणतो, टाईम विकत घेतला. ह्यांना काय फरक पडत नाही जर मार्केट ह्यांच्या काय म्हणतोय की ह्यांच्या डायरेक्शनला जाऊ किंवा ना जाऊ. जर मार्केट हाय जर क्लोज झालं तरी ही प्रॉफिटमध्ये राहणार. कधी ह्यांना फरक पडणार, जर मार्केट समजा ह्यांच्या अपोजिट जायला लागल्यावर मग ह्यांना फरक पडणार. ठीक आहे. हे आहे लक्षात ठेवा. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की सेलरचं विनिंग पर्सेंटेज आहे ते 70 ते 80% आहे आणि बायरचं विनिंग पर्सेंटेज आहे 30 आणि 20%. ठीक आहे. नंतरचा नेक्स्ट पॉईंट बघा आपण सांगूया, तो म्हणजे बघा, तो म्हणजे सायकोलॉजी प्रॉब्लेम आणि रिस्क मॅनेजमेंट. आता मला सांगा आपण काय करतोय इथं बघा, आता मी सिम्पल लॉजिक सांगतो. आपल्याकडे आपण काय करतोय की 54,000ला आपण सीई बाय करतोय. ठीक आहे, मी सीई बाय करतोय. तर माझ्याकडे कॅपिटल आहे ना 3,000 आहे. तर 3,000 मध्ये समजून चला मी काय करतोय की एक लॉट घेतोय. काय करतोय, एक लॉट घेतोय. तर माझं कॅपिटल समजा इथं 30,000 असेल, किती असेल 30,000. एक्झाम्पल सिम्पल आहे, 30,000 असेल तर मी 10 लॉट सुद्धा घेऊ शकतो. काय म्हणतो मी, 10 लॉट. बाईंग साईडला मी 10 लॉट सुद्धा घेऊ शकतो. आणि सेलिंग साईडला मला 3,000 काय म्हणते 30,000 असले तरी मला एक लॉट सुद्धा मिळत नाही, कारण की ह्याला लागणारं कॅपिटल किती आहे, 1,00,000 आहे. काय म्हणतोय 1,00,000.
जेव्हा माझ्याकडे 1,00,000 असेल तेव्हा मी कुठंतरी एक लॉट घेऊ शकतो. काय म्हणतोय? एक लॉट घेऊ शकतो. हा आहे सेलरचा. एक लॉट घेऊ शकतो. आता रिस्क मॅनेजमेंट, आता ही सेम कंडिशन पहिला पॉईंट बघितला आम्ही पण ह्यामध्ये सायकॉलॉजी मी सांगितलं नाही, सायकॉलॉजी मी सांगतो. आता पहिल्यांदा बघा, जेव्हा आपण 30,000 ट्रेड करतोय ना, तेव्हा आपण काय करतोय? 10 लॉट करतोय. 10 लॉटनं ट्रेड करतोय. जेव्हा मार्केट आपल्या डायरेक्शनला जाईल, बाईंग साईडला म्हणतोय आता जेवढ्या आता तुमच्या साईडला गेलं, समजा ही सी आपण काय केलं 54,000चा, तिथून मार्केट जेवढं तुमच्या डायरेक्शनला जाईल, तिथून जर समजा थोडीशी डाऊन मुवमेंट जरी आली तरी तुमची सायकोलॉजीमध्ये प्रॉब्लेम येतो. तुम्हाला एक्झाम्पल बघायचं असेल ना, तर तुम्ही ऑप्शन चार्ट ओपन करायचा. ऑप्शन चार्ट ओपन केल्यानंतर बघा, थोडी जरी रिव्हर्स मुवमेंट आली तुमच्या अपोजिटला, तर तुम्हाला ऑप्शन चार्ट एवढा ढासळलेला दिसेल, तेवढा जे सेलिंगचा चार्ट आहे ना, तो तेवढा तुम्हाला ढासळलेला दिसणार नाही. काय म्हणते समजलं का? आता हे येणार आहे, ती सायकोलॉजी प्रॉब्लेम येणार. म्हणजे सायकोलॉजी प्रॉब्लेम कसं येणार, की बाबा एवढं डाऊन, म्हणजे तुम्ही समजा एंट्री घेतली असेल 200ला, 200ला एंट्री केली आहे. इथून 200ला समजा 200 पासून मार्केट 200 ऑप्शन चार्ट सांगवलं आहे. 200चा ऑप्शन चार्टची प्राईस आहे. तिथून मार्केट समजा 210 जरी गेलं, काय म्हणते 210 जरी गेलं फास्टमध्ये, आणि तिथून नंतर मार्केट थोडं जरी होल्ड करू द्या, किंवा थोडंसं खाली येऊ द्या. तिथून मार्केट तुम्हाला दाखवेल की क्विकली 2002, काय म्हणते मी 2002, म्हणजे तुम्हाला लगेच दिसलेलं असतं प्रॉफिट. ते म्हणजे 2,200वरून 2,10ला गेलं आहे, आणि तिथून नंतर मार्केट थोडंसं खाली आलं आणि 202, म्हणजे आताच्या ह्याला मला किती कमी होतोय? ₹200 दिसते. म्हणजे माझं जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दिसत असतं ना मला, त्यामध्ये दिसते ₹200, आणि त्याच्या अगोदर दिसत होतं मला किती? ₹1,000. कळलं का तुम्हाला? ही डिफरन्स कळला का? कारण की ही होतं ते कुठं होतं? बाईंग साईडला होतं. कारण काय झालं कशामुळं? बाबा मार्केट तुमच्या डायरेक्शनला जर जात असेल तर ठीक आहे, पण थोडी जर रिट्रेसमेंट किंवा थोडं जरी साईड वेव गेलं ना, तर तुमचं सायकोलॉजी हा प्रॉब्लेम येतो. काय म्हणतो मी? सायकोलॉजी प्रॉब्लेम येतो. कारण की तुम्हाला लॉट साईड, जी महत्त्वाचा पॉईंट आहे की लॉट साईजवर जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी आहे. कारण की लॉट साईडमध्ये जर तुम्ही चुकला, लॉट साईड जर चुकला तर तुम्हाला कळून, थांबा मी आता रिस्क मॅनेजमेंट सांगणार आहे, त्यात समजून जाईल. आपण कव्हरच करूया. बघा, तर समजून चला. मी पहिल्यांदा ट्रेड करताना आहे ना, आता आपण रूल बेस सांगूया. रूल बेस मी सुरुवातीला मार्केटमध्ये येताना आपण रूल तयार करतो. काय रूल तयार करतो? रिस्क मॅनेजमेंट सांगालोय की मी एक लॉटनं ट्रेड करणार. माझं कॅपिटल आहे 30,000, मला मान्य आहे. मी काय करतोय? 30,000 माझ्याकडे कॅपिटल आहे. मी काय करतोय? ट्रेडिंग करताना कसं करतोय की एक लॉटनं करतोय. पण मी काय करतोय? बाईंग करतोय. काय म्हणतोय मी? बाईंग. 30,000 आहे, 30,000 आहे. मी काय करतोय? बाईंग करतोय. कारण की माझ्याकडे कॅपिटल जास्त नाही, त्यामुळे मी सेलिंग करू शकत नाही. काय म्हणतोय? कॅपिटल जास्त नाही म्हणून मी सेलिंग करत नाही, पण काय करतोय? बाईंग करतोय. आता समजा तुम्ही काय करता? पास्ट ट्रेड आहे ना, पास्ट ट्रेड तुम्ही एक लॉटनं करता. सिंपल लॉजिक आहे, एक लॉटनं करता. त्यावेळी आहे ना, रिस्क मॅनेजमेंट तुम्ही फॉलो करता. मी काय म्हणूया, आपण करत असाल. जर करत नसाल तर ती पण मला सांगेल. आता आपण धरून चलूया की करता. ठीक आहे. आता आपण एक लॉटनं काय करत असतो की ट्रेड करत असतो, तेव्हा तुम्हाला जे दिसणारा प्रॉफिट लॉस सगळं समोर असतं आपल्या. आपण पाहत असतो. पण जेव्हा आपल्याला लॉस होतो, काय म्हणतो मी? एक लॉटला लॉस झाला तर आपण तो रिकव्हर करण्यासाठी काय करतो? माझ्या अकाउंटला कॅपिटल आहे, तर आपण काय करतो? नंतर जर एंट्री करताना काय करतोय मी? एक्झाम्पल धरून चलूया की 10 लॉटनं करतोय. काय म्हणतो मी? 10 लॉटनं. जर तुम्ही लकी असाल मार्केटमध्ये, काय म्हणतो, तुम्ही लकी असाल तर तुम्ही त्या दिवशी काय कराल? प्रॉफिट कमवाल. काय म्हणतो मी? प्रॉफिट कमवाल. पण जर तुम्ही बॅड लक असाल, पण मी काय म्हणतोय, मार्केटमध्ये तुमचं सारखं लक नसणार आहे, तुमचं चालणार. एक दिवशी लक चालेल तुमचं, एक दिवशी तुमचं लक चालेल, पण नंतर तुम्हाला मार्केट एवढा लॉस देईल ना, तुम्हाला समजणार पण नाही. म्हणून तुमचं रिस्क मॅनेजमेंट. समजा मी काय म्हणतो, अजून सिंपल लॉजिक सांगतो. जर एंट्री घेत असाल, एक लॉटनं घेत असाल ना, तर एक लॉटनं मला लॉस झाला, ॲक्सेप्ट करा. कारण का? तुम्ही नंतर जे काय करताय, एंट्री घेताय आणि लॉट साईज इन्क्रीज करून घेताय. लॉट साईज मी काय म्हणतोय, कारण तुम्ही बायर आहे ना, बायर आहे. तुम्ही काय करताय? लॉट साईज वाढवताय आणि एंट्री घेताय. एंट्री घेऊन मग काय करताय की तुम्ही ट्रेड करताय. मग मला सांगा, इथं तुम्ही रिस्क मॅनेजमेंट काय फॉलो केलं आहे का? की बरं ठीक आहे, इथून मार्केट समजा मी आता काय म्हणतोय की मी इथे एंट्री घेतली लॉट साईज वाढवून. लॉटसाठी वाढवलं का? पहिली गोष्ट, कारण की मला लॉस रिकव्हर करायचा म्हणून मी लॉट साईज वाढवली. समजलं मला काय म्हणायचं आहे? आता जर इथं माझं मी सेलिंग करत असलो असतो, काय म्हणतो मी, इथंच मी सेलिंग करत असलो असतो, तर मला पहिली गोष्ट 30,000 मध्ये मला सेलिंग करता आलीच नसती.
30,000 मध्ये मला 30,000 मध्ये मला सेलिंग करताच आली नसती. 30,000 मध्ये मला सेलिंग करताच आली नसती. मला काय करावं लागलं असतं, मला कॅपिटल वाढवावं लागलं असतं. ठीक आहे. पण बायिंगमध्ये तसं नाही. बायिंगमध्ये तुम्ही लॉट साईज सुद्धा लॉट तुमचं कॅपिटल असं थोडं तुम्ही लॉट साईज वाढवून तुम्ही ट्रेडिंग करता आणि त्यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट नसतं. काय म्हणतोय, रिस्क मॅनेजमेंट नसतं. पण सेलिंग करताना आपल्याला ₹1,00,000 लागणार आहेत. किती म्हणतोय मी, ₹1,00,000 लागणार आहेत. तेव्हा तुमचं जे रिस्क मॅनेजमेंट आहे की ऑटोमॅटिक फॉलो होऊन जातं. समजा तुमच्या मार्केट 10-20 पॉईंट असं जाऊ द्या, तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. काय म्हणतो, तुमच्या अपोजिट 10-20 जाऊ द्या किंवा प्रॉब्लेम येणार नाही. किंवा सिंपल सांगतो तो. तर समजा चार्ट असा आहे आपला, सिंपल आहे. हे इथून मार्केट समजा 54,000ला, म्हणजे आपलं मग डायरेक्ट सेम उदाहरण, मार्केट कसं गेलं, इथं गेलं. म्हणजे आपण काय म्हणलेलो, मार्केट वर जाणार. ठीक आहे. पण ह्यानं काय केलंय, पी शॉर्ट केलाय किंवा सेल केलाय म्हणून आपण. पी सेल केलाय. इथून मार्केट थोडं जरी ते थांबलं, तरी त्याला काही दिसणार नाही बाबा, की आता समजा मी एक्झाम्पल सांगू, मला सांगितलेलं 200चं किती जाईल, 190. सिंपल, 190. ठीक आहे. म्हणजे ते 10 पॉईंट प्रॉफिटमध्ये. पण इथून जर समजा मार्केट थोडं जरी साईडवे गेलं, तरी ती त्याला दाखवताना किती दाखवेल, 192-93. म्हणजे त्याला अजून त्यापाशी 7 पॉईंट तो प्रॉफिटमध्ये आहे. पण तसं बाहेरचं नव्हतं. बाहेरचं थोडं जरी साईडवे गेलं किंवा डाऊन आलं, तर ते डायरेक्ट 200 पर्यंत येऊ शकतं आणि त्या खाली पण जाऊ शकतं. आणि हे होतं, ते सायकॉलॉजीचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं बाईंग करताना सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, 30% का सांगतो मी ह्यांचा प्रॉब्लेम असा आहे, की ही 30%चं येणारा प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे ह्यांचं विनिंग पर्सेंटेज 30% का आहे? कारण की ह्यांची सायकॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम येतो. कारण की ही लॉट साईज इन्क्रीज करून ट्रेड करतात आणि रिस्क मॅनेजमेंट पुअर म्हणजे ह्यांना रिस्क मॅनेजमेंट, ह्यांना म्हणजे मी सगळ्यांना ओव्हरऑल म्हणतोय, की आपण जे ट्रेड करतो 30% वाले, ही 30% वाले, ती त्यांचं रिस्क मॅनेजमेंट नसल्यामुळे आणि ती पहिल्यांदा कधीच हाय क्वांटिटी, म्हणजे क्वांटिटीचं त्यांचं लॉजिक नसल्यामुळे. आता क्वांटिटी का इन्क्रीज करतो आपण? कारण की लॉस रिकव्हरी करण्यासाठी. ठीक आहे. आपण रिस्क मॅनेजमेंट आणि सायकॉलॉजीवर बोलायचं म्हणलं भरपूर बोलू शकतो. पण आपल्याला बायिंग आणि सेलिंगचं बघायचं आहे. ठीक आहे. आता नंतरचा पॉईंट बघूया आपण. चला, पुढचा पॉईंट बघा काय आहे, की ओव्हर ट्रेडिंग. ठीक आहे, सांगितलं का? बघा, ओव्हर ट्रेडिंग का होणार? कारण की लॉस झाल्यामुळे, मी काय म्हणतो, पहिल्यांदा समजा की मी काय करतोय, बायिंग केल्यामुळे बायिंगमध्ये जास्त करून ओव्हर ट्रेडिंग होते. बायिंगमध्ये जास्त करून ओव्हर ट्रेडिंग होते आणि नंतर त्याचा पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे अकाउंट झिरो. लास्ट ऑप्शन म्हणजे अकाउंट झिरो झाल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही. काय करते बायर, तुम्हाला अकाउंट झिरो झाल्याशिवाय सोडणार नाही. लास्टचा पॉईंट जर तुम्ही ह्यातला लास्ट पॉईंट पण पहा, व्हिडिओ पाहत असाल ना, तर ह्यातला लास्ट पॉईंट जर पाहिला ना, तर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. बघा, पुढचा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट म्हणजे बघा, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम. हीच प्रॉब्लेम मला, हीच पॉईंट सांगत होता. काय पॉईंट आहे समजलं तुम्हाला? मेंटली हेल्थ प्रॉब्लेम कोणाला येतात? जास्त करून ह्या बायरला येतात. का? कारण की ह्यांना लॉस, पहिली गोष्ट तुम्ही लॉस ॲक्सेप्ट करत नाही. पहिली गोष्ट काय, तुम्ही लॉस ॲक्सेप्ट करत नाही. ठीक आहे, तुम्हाला समजलं. मग नंतर आपण लॉस रिकव्हर करण्यासाठी काय करतो? ओव्हर ट्रेडिंग करतो किंवा लॉट साईज करून करतो आणि लास्टला आपण काय करतो? अकाउंट झिरो करतो. आणि अकाउंट झिरो झाल्यानंतर तुमचे जे येणारे प्रॉब्लेम आहेत, ते म्हणजे मेंटल प्रॉब्लेम. समजलं काय म्हणतो? ही येणारे प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे मेंटल प्रॉब्लेम, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम म्हणतोय. कारण की नंतर जे हेडेक, कारण मी त्यातनं गेलो म्हणून तुम्हाला सांगायला लागलोय. हे येणारे प्रॉब्लेम आहेत बाहेरचे. पण सेलरचं तसं नाही होणार. कारण की तुम्हाला सेलिंग करताना तुम्हाला चान्सच देणार नाही, की एवढ्या लॉटनं तुम्हाला ट्रेडिंग करताच येणार नाही. ठीक आहे. काय म्हणतोय, तुम्ही एवढ्या लॉटनं तुम्हाला ट्रेडिंग करताच येणार नाही. म्हणून म्हणतोय, तुमची लॉट साईड जर तुमची परफेक्ट असेल, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही बायिंग करताना. लॉट साईज जर तुमची परफेक्ट किंवा तुमचा जर तुम्हाला अभ्यास असेल बाबा, की लॉट साईज मी आता समजा मी एक्झाम्पल सांगतो, 1 लॉटनं ट्रेड करतोय, ठीक आहे. तर तुम्ही म्हणजे अचानकच डायरेक्ट 1 लॉटवरनं 10 लॉटवर जात असेल, तर तुम्हाला सायकॉलॉजीचा प्रॉब्लेम येणार. काय म्हणतो मी? सायकॉलॉजीचा प्रॉब्लेम येणार, रिस्क मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येणार, परत ओव्हर ट्रेडिंग करणार आणि अकाउंट झिरो करणार. ही सगळी स्टेप आहे. काय म्हणतोय, ही बाहेरची सगळी स्टेप आहे आणि नंतर ह्या सगळ्यांचं ही 1, 2, 3 झाल्यानंतर, अकाउंट झिरो झाल्यानंतर लास्ट पॉईंट म्हणजे मेंटल हेल्थ खराब करून घेणे. समजलं? ही जेवढं म्हणतो ना आपण, कॅपिटल कमी लागतं, प्रॉफिट जास्त होतो. परत म्हणलं तर ठीक आहे, लॉस म्हणजे ह्यांचा कमी लॉस आहे. हे ठीक आहे, बायिंगसाठी हे सगळं ठीक आहे. पण ही जी इकडचे पॉईंट दिसतात का, मी ही सांगितलेली 1, 2, 3, 4, 5, ही पॉईंट जे आहेत ना, अशी पॉईंट आहेत की तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडर होऊ देणार नाही. काय म्हणतोय? ट्रेडर होऊ देणार नाहीत. समजलं? बघा, नंतर पुढचा पॉईंट बघूया आपण आता.
लर्निंग पॉईंट आहे. ठीक आहे. आता आपण पर्यंत सगळे जेवढे पॉईंट होते तेवढे पण पाहिलेत. आता लर्निंग पॉईंट सांगतो तुम्हाला बघा. पेशन्स. पहिला पॉईंट आला पेशन्स. जो बायर असतो ना, बायर आपण इथं समोरून लिहूया बायर. बायरला काय करायचं ते सांगतो मला. बायरला आपल्याला आता एक समजून समजून आलंय की बायरची विनिंग पर्सेंटेज किती आहे? 30% आहे. आपण धरून चलूया 30%. ठीक आहे. बायरला काय करायचं आहे मी सांगतोय बघा. बायरला काय करायचं आहे, जेव्हा काय म्हणतो मी, जेव्हा इथे लिहितो, जेव्हा तुम्हाला तुमचा सेटअप काय म्हणतोय, सेटअप पहिला पॉईंट, सेटअप लक्षात ठेवायचं. नंतर सेटअप झाला, नंतर तुमचं जे सिस्टीम म्हणूया, आणि कन्फर्मेशन तुम्हाला असेल की हा बाबा मार्केट माझ्या डायरेक्शनला जाणार आहे. बायरचं सांगावलं आहे माझ्या डायरेक्शनला जाणार आहे, एंट्री घ्या. काय म्हणतोय मी, एंट्री घ्या. आणि ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट, मला आधीच माहीत पाहिजे माझं लॉट साईज किती आहे. काय म्हणतोय, माझं लॉट साईज किती आहे. ठीक आहे, लॉट साईज किती आहे. आणि दुसरा पॉईंट म्हणजे ह्यातला मी मॅक्झिमम लॉस, मी काय म्हणतोय मॅक्झिमम, माझा मॅक्स लॉस सांगतोय. तुम्ही काय करतो, मॅक्स लॉस मला माहीत पाहिजे की मॅक्झिमम लॉस मी किती घेणार आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा, बायर काय करतं, होल्ड तुम्हाला मी काय म्हणतोय, जर तुम्ही होल्ड करता असाल, जर तुमच्या डायरेक्शनला असाल तर होल्ड करा आणि ट्रेलिंग करू शकता. पण आपल्याला माहीत पाहिजे बायरला की मला एक्झिट कधी करायचं आहे. कारण तुम्हाला एक्झिट कधी करायचं आहे माहीत असेल तरच तुम्ही बाईंगची एंट्री घेऊन प्रॉफिट कमवू शकता. हे आहे पेशन्स कोणाचे, बायरचे. आता सेलरचं कसं आहे, आणि सेलरचं कसं आहे, तुम्हाला चार्टमध्ये जे सेलर आहेत ना, सेलरला चार्टमध्ये पेशन्स राहायचं आहे. म्हणजे समजा मी एंट्री घेतली, मार्केट जेव्हा रेजिस्टन्सला येईल तिथून नंतर मार्केट खाली येतं. जेव्हा रजिस्ट्रेशन येईल तेव्हा सेलिंग येतं. म्हणजे मार्केट त्यांच्या फेवरली जास्त चालतं. म्हणजे ह्यांना जास्त करून जेव्हा चार्टमध्ये असताना, लाईव्ह चार्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना जर एंट्री घेतली असेल सांगतोय मी, घेतली असेल तर त्यांना तिथं पेशन्स राहायचं आहे. म्हणजे असं विचार करायचा नाही की समजा मी एंट्री घेतली, मला एक्झिट क्विक करायचे, काय गरज नाही. कारण तुम्ही काय म्हणतोय, तुम्ही हा ते कसं आहे की टाईमसोबत खेळ, म्हणजे तुमच्यासोबत टाईम आहे त्यामुळे म्हणतोय. पण पेशन्स कुणाला ठेवायचे, ह्यांना म्हणजे कुणाला, बायरला पेशन्स काय ठेवायचे, एंट्री घ्यायच्या अगोदर म्हणतोय. बायरला एंट्री घ्यायच्या अगोदर पेशन्स ठेवायचे. अपॉर्च्युनिटी मिळली की एंट्री घ्यायची. अपॉर्च्युनिटी मिळली, एंट्री घ्या. आणि काय करा, मॅक्झिमम लॉस तुमचं किती तुम्हाला माहिती आहे, लॉट साईज माहिती आहे, आणि एक्झिट कधी करायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. पण तुम्ही चार्ट पाहण्यावर फोकस द्या. चार्ट पाहण्यावर एंट्री मिळाली, एंट्री घ्या. ठीक आहे. आता बघा नंतरचा पॉईंट बघूया आपण. नंतरचा पॉईंट आहे एस-एल हिटिंग. दोघांचे पण, बायरचे आणि सेलरचे दोघांचे एस-एल हिट होतात. मॅक्झिमम एस-एल कोणाचे हिट होतात तर बायरचे होतात. काय म्हणतो मी, बायर जे आहेत ना त्यांचे मॅक्झिमम टाईम एस-एल हिट होतात. सेलरचे एस-एल हिट होतात पण त्याचे चान्सेस किती आहेत, 30% एस-एल हिट होण्याचे चान्सेस आहेत. पण मला सांगायचं काय, जर तुम्ही बाईंग करत असाल, एस-एल हिट ॲक्सेप्ट करा. काय म्हणतोय, एस-एल हिट होत असेल ॲक्सेप्ट करा. सेलिंग करत असाल, काय म्हणतोय, सेलिंग करत असाल तुम्ही, काय म्हणतोय मी, सेलिंग इथे देतो. सेलिंग जरी करत असाल, जर तुमचा एस-एल हिट झाला तरी पण तुम्ही ॲक्सेप्ट करा. कारण सेलरचा प्रॉब्लेम काय आहे, ह्यांच्यामध्ये सेलरला सगळ्यात बिग त्यांचा मिस्टेक अशी आहे की सेलरची, की ह्यांना अनलिमिटेड लॉस आहे. सेलर तुम्हाला अनलिमिटेड तुमचा लॉस आहे. काय म्हणतो मी, अनलिमिटेड तुमचा लॉस आहे. बाहेरचं फिक्स आहे, मान्य आहे. पण मी काय म्हणतोय, दोघांनी पण तुमचा एस-एल हिट झाला ॲक्सेप्ट करणे ही महत्त्वाचा पॉईंट आहे. ही आपण लर्निंग पॉईंट बघत आहे. ठीक आहे. नंतर शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं आहे, आता बघा आपण ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहतात ना, त्यांना कुठं तर वाटतंय मला करिअर करायचं म्हणून आपण व्हिडिओ पाहतोय. खरं आहे. ठीक आहे ना. मग ह्यातील हाच पॉईंट बघा, मला सांगायचं आहे समजून. तुम्हाला जर करिअर शेअर मार्केटमध्ये करायचं असेल ना, तर तुम्हाला कॅपिटलची गरज नाही लागणार. किती हाय कॅपिटल, जास्त कॅपिटलची काही गरज नाही आहे. मी म्हणत नाही तुम्हाला सेलिंग करायचं आहे किंवा बाईंग करायचं आहे. तुम्हाला जी करायचं ते करा. काय म्हणतोय, तुम्हाला जी करायचं ते करा. पण तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये करिअर करायचं आहे म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला परफेक्ट हाऊस लागेल. कसं पण करा, सेलिंग करा, बाईंग करा. काय मला काय म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा. पण परफेक्ट झाल्याशिवाय तुम्ही शेअर मार्केटमध्ये करिअर करू शकत नाही. तुम्ही जर बाईंगमध्येच मला म्हणायचं बाबा माझं कॅपिटल कमी आहे, मला बाईंगमध्येच करिअर करू शकतोय मी,
बायमध्ये करिअर करा, पण तुम्हाला 30%साठी ट्रेड करायचं आहे. म्हणजे मी 30%चा अर्थ काय, की तुम्हाला 70% तुम्हाला वॉच फक्त म्हणजे बघत राहायचं आहे मार्केट. म्हणजे फक्त बघायचं आहे, एंट्री नाही घ्यायची आणि ती राहिलेल्या 30%मध्ये एंट्री घ्यायची तुम्हाला आणि तिथं प्रॉफिट कमवायचं आहे. समजलं मी काय म्हणतोय? म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला परफेक्ट होणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये परफेक्ट म्हणजे मला समजलं पाहिजे बाबा, की माझं सगळं सगळं ए टू झेड मला रिस्क मॅनेजमेंट आहे माझी, लॉस किती घेणार सगळं माहिती आहे मला. माझी एंट्री काय आहे, माझी लॉट साईज काय आहे, हे सगळं तुम्हाला येत असेल ना, तर तुम्ही सेलिंग करू शकता, बायिंग करू शकता. फक्त जो सेलर आहे ना, सेलरला थोडं बेनिफिट काय आहे, कारण की तो टाईमसोबत खेळतो. काय म्हणतो त्याला त्या फेवरमध्ये टाईम असतो. त्यामुळे तो थोडं प्रॉफिटेबल राहतो. पण जर तुम्ही सेलिंग जरी करत असाल आणि जर तुम्ही परफेक्ट नसाल, काय म्हणतोय, तुम्ही सेलिंग जरी करत असाल आणि परफेक्ट नसाल, तर तुम्हाला बायरपेक्षा जास्त लॉस होईल. काय म्हणतोय बायरपेक्षा. तुम्ही विचार पण करू शकणार नाही. काय म्हणतोय बायरपेक्षा. मग सगळ्यात सिंपल असं आहे, की तुम्ही सेलिंग करा, बायिंग करा, पण परफेक्ट व्हा. काय म्हणतोय परफेक्ट व्हा. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघू काय आपला झाले व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला आज जेवढे पॉईंट सांगितले सगळे महत्त्वाचे पॉईंट होते. लक्षात ठेवा. सगळे जेवढे जेवढे पॉईंट सांगितले सगळे महत्त्वाचे आहेत. तर व्हिडिओ वॉच का करता? कारण तुम्हाला करिअर करायचं आहे किंवा कुठेतरी वाटतं बाबा मी मार्केटमध्ये काय तर करू शकतो. त्यामुळं. ठीक आहे. नंतर आता काय 5वी व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट राहावा